हाय हॅलो नमस्कार मंडळी, शराज हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग हा डीमार्ट शॉपिंगबद्दल होणार आहे। सकाळी सकाळी उठून आम्ही आवरून डीमार्टमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेलो। महिन्याभरासाठी लागणारा किराणा कसा घेतला आणि काय घेतलं हे यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वात पहिले घरामध्ये कोणकोणते सामान आहे व किती राहिले आहे हे पहिले तपासून घ्यायचे आणि मग लिस्ट काढायची। डीमार्टमध्ये सामानांवर डिस्काउंट हा असतोच हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। इकडे राजविकाची वेगळी शॉपिंग चालू होती। कोणती कॅडबरी घ्यायची हा ती विचार करत होती। शेवटी तिने मिल्की बार ही कॅडबरी घेतली आणि इकडे शरा ट्रॉलीमध्ये बसून एन्जॉय करत होती डीमार्टमध्ये। शेवटी एक हाईड अँड सीकचा बिस्किटचा पुडा मी शरूच्या हातामध्ये नेऊन दिला। तिने घरी येईपर्यंत तो बिस्किटचा पुडा आपल्या हातामध्येच ठेवला होता व ती त्याच्यासोबतच खेळत होती। त्यानंतर शॉपिंग करून आम्ही घरी आलो। तर मग चला दाखवते मी तुम्हाला मी काय किराणा माल व सामान घेतलेले आहे। डीमार्टमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या अशा वस्तू असतात, घेऊ की नको हा प्रश्नच पडतो। त्याच्यावर लावलेले एवढे ऑफर्स, बाई काय घेऊन काय नको असं वाटतं। चला तर मग मी एक दाखवते तुम्हाला। हे एक हाईड अँड सीकचं क्रीम सँडविच बिस्किट्स घेतले आहे। याच्यामध्ये चॉकलेट, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी आणि ऑरेंज अशा फ्लेवरचे क्रीम्स असतात। तसेच भांड्याचे साबण, कपड्याचे साबण वगैरे आम्ही घेतलेले आहेत। किराणा मालाच्या दुकानामध्ये एखादा भांड्याचा साबण घेतला तर तो 10 रुपयाला पडतो, पण इकडे डीमार्टमध्ये तो 7 रुपयालाच मला मिळालेला आहे। यानंतर मी हे हार्पिकचे ड्रेनेज क्लीनर घेतलेले आहे। तर तुमचे सिंकमधून पाणी वगैरे जात नसेल तर तुम्ही हे पावडर असते ती टाकून त्याच्यावरती गरम पाणी टाकून तुम्ही ते साफ करू शकता, झटपट साफ होते। यानंतर या चप्पल्स मला खूप आवडल्या, मग मी त्या माझ्यासाठीच घेतल्या। कशा आहेत चप्पल्स नक्की सांगा। चला तर मग आता नेक्स्ट हे राजविकासाठी पॉपकॉर्न, सूप्स अशा काही गोष्टी घेतल्या, तिला आवडतात। इलायचीचं एक पॅकेट घेतलेलं आहे आणि बऱ्याचशा अशा सामान घेतलेलं आहे, म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी घेतलेल्या आहेत। ही आहे माझी आजची शॉपिंग। कशी झाली आमची शॉपिंग नक्की सांगा। अरे एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहूनच घेतली, ती म्हणजे ही एक छोटीशी पूजेची थाळी। ही थाळी मला खूप आवडली, एकदम क्यूट होती, एकदम छोटीशी होती आणि फक्त 79 रुपीजची होती आणि खूपच छान अशी मला वाटली। मग मी तीही घेतली आणि त्याचसोबत हे 2 छोटेसे असे ग्लास घेतलेत, शर्विकासाठी आणि राजविकासाठी पाणी पिण्यासाठी। हे पण खूप छान आणि क्यूट होती। ह्या अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केलेली आहे। चला तर हा ब्लॉग मी इथेच संपवते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।